दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बंदी असलेल्या जीवघेण्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने धडक कारवाई केली आहे. शनिवारी गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चंद्रेश पाटील नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा येथे येत असल्याचं समजलं. त्यानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हेशोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर फाटा येथे सापळा रचला असता एक संशयित इसम पोलिसांना बघून पळू लागला. गुन्हेशोध पथकाने त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. तसेच त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचं नाव चंद्रेश गोविंद पाटील असं सांगितलं. आगामी संक्रांत सणाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ तसेच माननीय कलेक्टर साहेबांचे निर्देश आहे की नायलॉन मांजा वापरू नये. नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहेत. आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही पाठीमागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत. विद्रुपी त्याच्यामुळे आलेली आहे. नाक कापले गेले, कान कापले गेलेले आहे. म्हणून मांजासारखा उपद्रवी जो दोरा आहे तो पतंग उडवण्यासाठी कोणी वापरला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस गुन्हेशोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर व समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे आम्ही मांजाची एक रिसेंट कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला आम्ही अटक करून मान्य न्यायालयात हजर केले. मान्य न्यायालयाने त्याचा मांजाच्या घातक परिणामांचा मागोवा बघून त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तर सर्व जनतेला, सर्व पाल्यांना आणि पालकांना आमचं आवाहन आहे की नायलॉन मांजाचा वापर करून पतंग कृपया उडवू नये. त्याने जीवितहानी होते. त्याच्याने पर्यावरणाचे जे पशुपक्षी आहे त्याच्यावर त्यांचा वाईट परिणाम होतो, त्यांची हानी होते. आरोपी पकडल्यानंतर त्यांना कोणतं कलम लावलं जातं? सर, आम्ही त्याच्यामध्ये नायलॉन मांजाची साठा करणे, विक्री करणे हा दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराध आहे. त्याच्यावर आम्ही BNS 110 प्रमाणे कारवाई करीत आहोत. यामध्ये सुद्धा माननीय न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी देऊन आरोपीची मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केलेली आहे. त्याच्यात त्यांना जामीन दिलेला नाही. त्यामुळे कृपया सर्वांना आवाहन आहे की नायलॉन मांजा कोणी वापरू नये. नायलॉन मांजासह जर कोणी मिळाला तर त्याच्यावर परत या कायद्यान्वये कारवाई होईल आणि त्यांना त्याला सामोरं जावं लागेल. सर, या कारवाईमध्ये जो मांजा आढळलेला आहे मुद्देमाल किती होता? त्याच्यात 10 रीळ मिळालेले आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 लोकांची नावं मिळालेली आहेत. नायलॉन मांजा मिळाल्यानंतर आम्ही मागोवा घेणार आहेत. तो कुठून आणला, काय आणला, कसा आणला आणि शेवटच्या टोकापर्यंत आम्ही जाणार. त्याच्या ताब्यात मिळून आलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे: 3,500 रुपये किमतीचे मोनो KTC फायटर कंपनीचे एकूण 7 नायलॉन मांजाचे रोल, प्रत्येकी किंमत अंदाजे 500 रुपये. 1,500 रुपये किमतीचे मोनो KTC कंपनीचे एकूण 3 नायलॉन मांजाचे रोल, प्रत्येकी किंमत अंदाजे 500 रुपये असे एकूण 5,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तर या आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 1 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.